आपण उद्याला करणार आहोत आप्पे. या ग्लासने मी घेतले आहे हे तीन ग्लास तांदूळ. ह्या ग्लासनी हे 1 ग्लास मुगाची डाळ, अर्धा ग्लास मी उडदाची डाळ घेतली. म्हणजे 2 ग्लासला 1 ग्लास डाळ अशा प्रकारे घ्यायची. आता मी याला पाण्यात भिजू घालते. याला ठेवून देईन, रात्रीला बारीक करेल. चण्याची डाळ टाकली का तर भुरभुरी होते हलकशी. म्हणून उडदाची डाळ अजून मुगाची डाळ जास्त राहते, उडदाची डाळ थोडी कमी राहते. हे सॉफ्ट होतात छान. मिरच्या टाकले, कढीपत्ता, 7-8 लसणाच्या कळ्या. त्याच्यामध्ये एक आपण टोमॅटो टाकून राहिलो आहोत बारीक करायला. हे बारीक झाल्याबरोबर याच्यात आपण डाळ टाकू. डाळ बारीक झाली की तांदूळ बारीक करू. सर्व पदार्थ एकजीव करून ठेवून देऊ. बघा, आप्याचं आता बारीक करून आपण झाकून ठेवून देऊ. उद्याला आप्पे करू. आपण आता खिचडा करून राहिलो आहे. ह्या ग्लासने मी दीड ग्लास गहू घेतले आहे. दीड ग्लास गहू घेतले आहे. आपण थोडं पाणी याला लावून देऊ. 1.5 ग्लास गहू घेतले आहे, पाऊण ग्लास डाळ घेतली आहे. त्याचा आता आपण मिक्सरमध्ये बंतर करून कोंडा काढून घेऊ. मग गहू अजून डाळ एकत्र बघायला हा असा कोंडा काढून घेतला आहे. आता आपण चोखाला ठेवून देऊ, कोंडा पकडून घेऊ. मग गहू अजून डाळ आपण एकत्र कुकरमध्ये शिजायला ठेवून देऊ. बघा, हा कोंडा पाकडून घेतला असे दिसतात. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून डाळ अजून गहू धुवून कुकरमध्ये मांडून घेऊ. आपल्याला खिचडा शिजलेला आहे. बघा, डाळ बी शिजलेली आहे, गहू बी शिजलेला आहे. आता याच्यामध्ये मी 6 मिरच्या, अर्धा चम्मच थोडं आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ आपण फोडणी घालून तेल, जिरं, मोहरी घेऊ. झणझणीत असा खिचडा फोडणी घालू. आता आपण अर्धा चम्मच राई टाकून ठेवलं, अर्धा चम्मच जिरं टाकलं, या चम्मचने 2 चम्मच तेल घेतलं. मिरच्या टाकल्या. सर्व
आणि चटपटीत असा खिचडा तयार होऊन राहिला. पण थोडं पाणी टाकून देऊ. आता थोडा वेळ होऊ देऊ त्याला. बघा आपला खिचडा झाला तयार, झणझणीत चटपटीत तसा. तुम्हाला आवडला असेल तर करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीवर बोट दाबा, शेअर करायला विसरू नका.